नमस्कार. रोज करंट अफेअर्स वाचता, पण एक्झाममध्ये करंट अफेअर्स क्वेश्चन्स चुकतात कारण तुम्ही न्यूज वाचता. MPSC कनेक्शन्स विचारतो. बहुतेक स्टुडंट्स काय करतात? डेली न्यूजपेपर, मंथली मॅगझिन्स, करंट अफेअर्स PDF सगळं कव्हर केलं, पण एक्झाममध्ये क्वेश्चन येतो तो अर्धा स्टॅटिक, अर्धा करंट, अर्धा लॉजिक, आणि तुमच्या नोट्समध्ये तो एक्झॅक्ट न्यूज आहे, पण तरीही ॲन्सर रॉंग होतो. का? कारण तुम्ही आयसोलेटेड फॅक्ट्स वाचलेत. MPSCला इंटिग्रेटेड थिंकिंग हवी. एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, MPSCसाठी करंट अफेअर्स हा वेगळा सब्जेक्ट नाही. तो पॉलिटीचा एक्सटेन्शन आहे, इकॉनॉमीचं ॲप्लिकेशन आहे, जिओग्राफीचं रिअल टाईम एक्झाम्पल आहे. न्यूज स्वतः इम्पॉर्टंट नाही, न्यूज कोणता कॉन्सेप्ट जागा करते ते इम्पॉर्टंट आहे. स्टॅटिक कॉन्सेप्ट माहीत असेल तर करंट अफेअर्स ऑटोमॅटिकली समजते. स्टॅटिक वीक असेल तर कितीही करंट अफेअर्स वाचाल तरी मार्क्स येत नाहीत. आज मी तुम्हाला एक टेक्निक सांगते. नाव आहे एक न्यूज इज इक्वल्स टू मल्टिपल अँगल्स. पण हे ब्लाइंडली 3 सब्जेक्ट्स लिहिणं नाही, हे MPSCच्या दृष्टिकोनातून न्यूज बघणं आहे. समजून घेऊया कसं. कोणतीही इम्पॉर्टंट न्यूज वाचताना हे 4 लेवल चेक्स करा. लेवल 1 प्रायमरी सब्जेक्ट. ही न्यूज मुळात कोणत्या सब्जेक्टसाठी आहे? लेवल 2 सेकंडरी इम्पॅक्ट. याचा साईड इफेक्ट कोणत्या सब्जेक्टवर पडतो? लेवल 3 कॉन्स्टिट्युशनल लीगल अँगल. याच्या मागे कोणता आर्टिकल, ॲक्ट किंवा बॉडी आहे? लेवल 4 MPSC क्वेश्चन्स पॅटर्न. हे पाहून MPSC काय स्टेटमेंट ट्विस्ट करू शकतो? प्रत्येक न्यूजसाठी 4ही लेवल्स असणार नाहीत, पण इम्पॉर्टंट न्यूजसाठी 3 लेवल्स असतातच. रिअल एक्झाम्पल बघूया. न्यूज अशी आहे, इंडिया क्रॉसेस $5 ट्रिलियन GDP मार्क. ओके, आता आपण लेवल 1मध्ये बघूया. प्रायमरी सब्जेक्ट दॅट इज द इकॉनॉमी. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, इकॉनॉमिक ग्रोथ इंडिकेटर. इंडियाची ग्लोबल रँकिंग इम्प्रूव्ह झाली. लेवल 2 जिओग्राफी कनेक्शन. 5 ट्रिलियनमध्ये कॉन्ट्रिब्युशन कुठून? कोणत्या सेक्टरकडून? तर सर्व्हिसेस सेक्टर सर्वात जास्त. विच स्टेट्स कॉन्ट्रिब्युटेड मोस्ट? महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू. रिजनल इकॉनॉमिक डिस्पॅरिटीचा अँगल. लेवल 3 पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन अँगल. इकॉनॉमिक प्लॅनिंग, नीती आयोगच्या स्ट्रॅटेजी. फिस्कल फेडरलिझम, सेंटर स्टेट रेव्हेन्यू शेअरिंग. आर्टिकल 280 फायनान्स कमिशन रेकमेंडेशन्स. लेवल 4 MPSC क्वेश्चन्स पॅटर्न्स. इंडियाज GDP ग्रोथ प्रायमरीली ड्रिवन बाय विच सेक्टर? नीती आयोग्स रोल्स इन इकॉनॉमिक प्लॅनिंग. डिफरन्स बिटवीन GDP अँड GNP. बघितलं, एक न्यूज हेडलाईन, पण 4 डिफरंट अँगल्समधून क्वेश्चन्स येऊ शकतात. आणखी एक एक्झाम्पल बघूया. न्यूज अशी आहे, सुप्रीम कोर्ट रूल्स ऑन फ्रीबीज बाय स्टेट गव्हर्नमेंट्स. सो प्रायमरी आहे पॉलिटी, सुप्रीम कोर्ट पॉवर्स, PIL ज्युडिशियल रिव्ह्यू. सेकंडरी आहे इकॉनॉमी, फिस्कल डेफिसिट, पॉप्युलिस्ट स्कीम्स, इलेक्शन प्रॉमिसेस अँड इम्पॅक्ट्स. कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल 142 SC पॉवर्स, आर्टिकल 162 स्टेट एक्झिक्युटिव्ह पॉवर्स. आता MPSCचा अँगल असा असणार आहे, डिफरन्स बिटवीन ज्युडिशियल रिव्ह्यू अँड ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम. इम्पॅक्ट ऑफ फ्रीबीज ऑन स्टेट फायनान्सेस. रोल ऑफ इलेक्शन कमिशन इन रेग्युलेटिंग प्रिमाइसेस. एक जजमेंट, पॉलिटी, इकॉनॉमी, कॉन्स्टिट्यूशन तिन्ही कवर. आता क्रिटिकल स्किल्स येते. कोणत्या न्यूजसाठी हे करायचं? सगळ्या न्यूजसाठी नाही, फक्त गव्हर्नमेंट डिसिजन्स, सुप्रीम कोर्ट जजमेंट्स, इकॉनॉमिक पॉलिसी चेंजेस, इंटरनॅशनल ॲग्रीमेंट्स, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स, स्पोर्ट्स रिझल्ट, सेलिब्रिटी न्यूज, मायनर ॲक्सिडेंट्स. यांना मल्टिपल अँगल्स नाहीत. टाईम वेस्ट करूच नका. स्टुडंट्स चुकीचं काय करतात? सगळं वाचतात, काहीच अनालाइज करत नाही. करंट अफेअर्सची क्वालिटी महत्त्वाची नाही, क्वालिटी ऑफ कनेक्शन महत्त्वाचं आहे. 10 न्यूज ब्लाइंडली वाचण्यापेक्षा 5 न्यूज डीपली अनालाइज करणं चांगलं. आजपासून हे करा. डेली न्यूजपेपर वाचताना फक्त 5 इम्पॉर्टंट न्यूज निवडा. प्रत्येक न्यूज खाली लिहा प्रायमरी सब्जेक्ट, 1 सेकंडरी कनेक्शन, कॉन्स्टिट्युशनल ऑर लीगल लिंक, पॉसिबल क्वेश्चन्स टाईप. डेली 15 मिनिट्स, पण फोकस्ड 15 मिनिट्स. करंट अफेअर्स ओव्हरलोड प्रॉब्लेम नाही, स्कॅटर्ड रीडिंग प्रॉब्लेम आहे. फोकस्ड अप्रोच आला की तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये पुढे जाता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये टॉपर्स एक टॉपिक कसा विचारतात आणि कसं वाचतात, ॲव्हरेज स्टुडंट्स वर्सेस टॉपर ॲक्च्युअल डिफरन्स आपण बघणार आहोत. तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा. कॉन्सेप्ट कट्टावर कॉन्सेप्ट्स क्लिअर
होतातच. नमस्कार.